नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. अद्वैत आणि नयनाच्या लग्नासाठी खरं तर खूप जास्त तामझाम सुरू आहे. दुसऱ्या मालिकेतले कलाकार इथे येत आहेत, पण नेमके सल्ले द्यायला येत आहेत की काय करायचे आहेत, मौज मजा आहे, काय आहे नेमकं जरा विचारूया. कारण ह्यांचं लग्न आपण कव्हर केलं होतं तेव्हा बरेच मालिकेतले कलाकारांनी येऊन ह्यांना सल्ले दिले होते. आता हे इथे कशासाठी आलेत जरा विचारूया. स्वागत आहे दोघांचं लोकमत फिल्मीमध्ये. आणि खरं तर तेजू, काय म्हणजे खरं तर फक्त एन्जॉय करण्यासाठी आल्यात की आजही काहीतरी डोस आहेत थोडेसे द्यायचे? खरं तर मुक्ताला वाटलं होतं ती एन्जॉय करायलाच आली आहे, पण सागर आल्यापासून तिला काहीतरी शालजोड्यातून देतोच आहे. त्यामुळे मग या बिंग मुक्ता आणि सागर आम्ही यांच्या फॅमिलीसमोर पण भांडतोय. मी मगाशी बघितलंय ही तसंही सागरला बऱ्याच गोष्टी बोलली आहे, म्हणजे तेजू म्हणून पण ती बऱ्याच गोष्टी बोलली आहे. पण काय म्हणजे खरं ह्यांनाही वेळ लागतो तयार व्हायला? खरं सांग मला. नाही, याला नाही लागत तयार व्हायला अजिबात नाही. तो तर कॉल टाईमच्या वेळेला घरातून निघतो. अगं हे शाल जोडत खरं तर माझ्या मते जे तेजू आता देते. पण राज, आजचा सीन काय नेमका, मला ते ऐकायचं तुझ्याकडनं. तुझ्या लग्नात तर आम्ही बघितलं होतं काय गोंधळ होता, इथे काय गोंधळ घालायला आलाय आता? इथे आम्ही आलो लग्नासाठीच, पण जसं आता ही म्हणाली आम्ही इथे येऊन सुद्धा भांडतोच आहोत. कारण त्या भांडणातून आम्ही काहीतरी काय बोलतात की त्याला त्याचं फ्युचर दाखवतोय की फ्युचरमध्ये जाऊन तू हेच होणार आहे. आणि असं त्याच्या फॅमिलीतली काही जण आम्हाला पण टॉन्ट मारतात की यार तुम्ही भांडत बसलं तर ते काय आदर्श घेतील तुमचा. अशा पद्धतीचा एक सिक्वेन्स आहे. आणि ऑब्व्हियसली काहीतरी ट्विस्ट आहेत ते तुम्हाला मालिका बघाल तेव्हा पाहायला मिळतील. लोकांना हाच प्रश्न पडला असेल की सागर आणि मुक्ता स्वतःच एवढे भांडतात, हे ह्यांच्या लग्नात येऊन यांना काय सल्ले देणार आहेत आणि कसं समजावणार आहेत की लग्न किती केलं पाहिजे? करावं हे सांगणारे तर खूप भेटतात, पण काय करू नये हे सांगायला आम्ही इथे आलो. सांगतही नाही, आम्ही तर डेमो देतो सगळीकडे. आजच्या लुकची एक तर तेजू, तुझ्या लग्नातही आम्ही पाहिलेलं लुक खूप सुंदर होता. मगाशी तू ईशालाही म्हणजे अर्थात कलाला बघत होतीस, रेडी करत होतीस. पुन्हा तुमच्या लग्नाची आठवण झाली. सागर मुक्ताच्या लग्नात जे काही चालू होतं सगळं, तुझ्या लुकची तयारी चालू होती, ते सगळं आठवलं पुन्हा? हो, आठवलं. आणि मला असं झालं, वाव, गेस्ट म्हणून येणं किती सोपं आहे. या, शुभेच्छा द्या, कमी नटा आणि मग घरी जा. तुझ्या बाबतीतही सेम, कारण तुम्हाला तर तयारी करायला वेळच नाही लागत राज. पण आज मी बघितलं अक्षरला बराच वेळ लागला ईशापेक्षा रेडी व्हायला. सो तू कोणाच्या साईडने, नवऱ्या मुलाच्या साईडनेस की नवरी मुलीच्या साईडने? मी नवऱ्या मुलाच्या साईडने आहे. आणि अक्षरला उशीर झाला पण तो खूप छान वाटतो. त्याचा लुक चांगला आहे, त्यामुळे इतका वेळ लागणं साहजिक आहे. हो. असं कुठे वाटलं का तुमच्या लग्नात कोळी होता त्याच्यामुळे तुझा एक वेगळाच लुक होता आणि आज अक्षरचा लुक बघून असं तुला वाटतं यार मी पण असं काहीतरी छान ट्रेडिशनल वगैरे करायला हवं होतं? नाही, मी सुद्धा ट्रेडिशनलच केलं होतं, फक्त ते माझ्या कल्चरला हे होतं. ते डिपेंड करतं ना आता स्टोरी टू स्टोरी, त्या बॅकग्राऊंड काय, फॅमिली बॅकग्राऊंड काय त्याच्याने. पण ऑब्व्हियसली मला माझ्या वेळी मजा आली. आता मी इथे यांचं लग्न बघतो तर यांचं लग्न एन्जॉय करायला आलो मी. तेजू म्हणाली तसं बघायला आणि गेस्ट म्हणून यायला मजा वाटते. हो, खूप जास्त. तुमच्या दोघांची नोकझोक खरं तर प्रेक्षकांना खूप आवडते. म्हणजे आज तुम्ही दुसऱ्या मालिकेत आलेला आहात तरी पण तुमची एक सागर मुक्ताची एक वेगळी आयडेंटिटी झाली. आता ती नोकझोक प्रेक्षकांना आवडते. अजून किती दिवस ही नोकझोक चालू राहणार आहे? कधीतरी आता प्रेमाने एकमेकांशी बोलणार आहात का? नाही ग, हे आवडतंय मग हेच कंटिन्यू करूया ना. नाही, ह्या दोघांचं जितकं मला वाटतंय तितकं उद्या ह्यांचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे असं ह्यांना पटलं तरी पण ते भांडतच असतील बहुतेक. बरं, लग्नात आता सगळ्यांच्या ह्याच्यात तुमच्या वेळेला तुम्ही उखाणा घेतलेत. आज काही उखाणा सुचतोय का तुम्हाला? तेजू आज मेथीत भाजी वगैरे काही घेणार नाहीये, भाजीत भाजी मेथीची. आज तेजूला काहीतरी वेगळा घ्यायचा. उखाणा ए नाही ग, उखाणा मला तेव्हा माझ्या लग्नात पण नाही सुचला होता, आज तर नाहीच सुचत. तेव्हा तुझ्यावर प्रेशर होतं तेव्हा समजू शकतो आम्ही, तू खूप टेन्शनमध्ये होतीस, तुझे बरेच सीन होते. आज तुला बराच टाइम मिळालाय विचार करायला, आज तू विचार करू शकतेस. भाजीत भाजी मेथीची, अरे काय नाही, भाजी चेंज कर. सई माझ्या प्रीतीची. तेजूने वेळ मारून नेलीये. आता मोर्चा वळवूया राजकडे. काही मोर्चा नाही, माझं पण तेच नाही. भाजीत भाजी मेथीची, सई आमच्या प्रीतीची. मग दोघांचा मिळून एक मी उखाणा घेतलेला. दररोज सईसाठी जे काही तुमचं प्रेम दाखवतात व्यक्त, सईसाठी. फक्त सईसाठी.
ओके, बरं खरं तर मजा असते. खूप तामझाम असतो लग्न सोहळ्यात, हे मान्य आहे. तुमचाही लग्न सोहळा 3-4 दिवस चालू होता, मेहंदी होती, बाकी सगळ्या गोष्टी होत्या, संगीत होतं. यावेळेला तुम्ही दोघांनी परफॉर्म का नाही केला? आता तर तुमच्याकडे चांगला चान्स होता दुसऱ्यांच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी. अगं, दुसऱ्यांच्या लग्नात येऊन आम्ही परफॉर्मच केलं. एक एवढं चांगलं भांडण परफॉर्म केलं आम्ही. दोघांचा एक डान्स अपेक्षित होता, प्रेक्षकांनाही अपेक्षित असेल. संगीत सोहळा म्हटल्यावर आमच्या लग्नात सागर आणि मुक्ताचा एक डान्स व्हावा म्हणून बाकी सगळ्या सिरियलमधल्या कलाकारांना आणून जबरदस्ती नाचायला लावलं होतं आम्हाला. हां, त्यामुळे आता इथे येऊन हे नाचतील असं नाही, इथे येऊन भांडतील, जे आम्ही केलं आहे. तुमचं भांडण दिसलं तर कसं चालेल? एक रोमॅन्टिक डान्स, एक रोमॅन्टिक. मला लवकरच स्टार प्रवाह परिवाराच्या अवॉर्ड्समध्ये बघायला मिळणार आहे पुढच्याच महिन्यात. त्यामुळे आपण पुन्हा भेटणार आहोत लवकर. बरं, एक सॉन्ग तरी रोमॅन्टिक डेडिकेट करशील मुक्तासाठी? आत्ता सकाळी केलं मी. ही पोरी साजूक तुपातली, हिला मावऱ्याचा लागलाय नाद. पाठ करून ठेवलंय त्याने. कोळी हां हां हां. रोमॅन्टिक सॉन्ग म्हटल्यावर असं काहीतरी छान वेगळं नाही आठवते तुला? सध्या नाही, जेव्हा रोमॅन्टिक ट्रॅक सुरू होईल तेव्हा मग एक मी वेगळी लिस्ट डाउनलोड करीन. बरं, या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने तुम्ही दुसऱ्या मालिकेतल्या कलाकारांना भेटला, म्हणजे जुई आहे, ईशा आहे, अमित आहे, अभिजित आहे, या सगळ्यांना भेटलात. काही गप्पा गोष्टी झाल्या की नाहीत? आज तरी तुम्हाला वेळ, तुमच्या लग्नात अजिबात वेळ नव्हता, आज काही गप्पा गोष्टी, एक बॉईजचं काहीतरी एक छान सेशन झालं की नाही? नाही, ॲक्च्युली काय डबल युनिट चालू आहे, तो खाली शूट करतोय, आम्ही वरती शूट करतोय. पण डेफिनेटली खूप दिवसांनी आम्ही पुन्हा एकदा एकत्र भेटलो. चांगल्या वाईफ शेअर होतात. एक कारण मुलांचं एक लगेच कनेक्शन जे असतं ते ऑब्व्हियसली खूप दिवसांनी जरी भेटलो तरी आम्ही तिथूनच पुढे कनेक्शन सुरू होतं. नाही असेल तुमचंही, मी काय बोलतच नाही फ्रेम मध्ये आणि मुलांचं असेल. कनेक्शन होतं. मी बोलतच नाहीये तुमचं कनेक्शन नसेल. पण मग जिथे आम्ही लास्ट टाइम जिथे थांबलो होतो तिथून पुढे आमचं कॉन्व्हर्सेशन सुरू झालं आणि चल मजा आली. आज अमितला, तेव्हा अमितने तुला सल्ला दिलेला लग्नात तुझ्या, आज त्याला समजवलंस की आता तुझे सल्ले बास, आता आपण दुसऱ्याला कोणाला तरी सल्ला देऊ? मी त्याला त्याच सल्ला तो पुढे कंटिन्यू करेल तो तिथून पुढे. कारण माझे सल्ले एकच असतात, लग्न करू नका, सागर कोळीचे. बाकीचे सल्ले तो देईल. ओके, बरं, ते जे एक मगाशी तुझं म्हणणं मला खूप छान आवडलंय की ह्यांना इथेही ऐकायचंय, घरी जाऊनही ऐकायचंय, जे आपण मगाशी बघत होतो तो खरंच म्हणजे इथेही त्यांना ऐकावं लागतं त्यांच्या बायकांचं ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनही खरं. आणि ते तुझ्या आणि ईशाच्या बाबतीत तुम्ही खूप सुखी आहात असं तुमचं फक्त मी आणि ईशा नाही, हे तर मला वाटतं आता आम्ही ज्या लग्नात आलोय त्या लग्नातला आपला हिरोही सांगेल. सो जेवढी लोक सिंगल असतात ते सगळे सांगू शकतील की कोणाचंही ऐकायचं नाही आपल्याला, आपण छान आनंदाने राहू शकतो. बरं, खूप साऱ्या गप्पा आहेत आणि माझ्या मते मालिकेत ट्विस्टही आहे. दोघांनी इथे हजेरी लावली आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे जे आपल्याला मालिकेच्या खास एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. जाता जाता तुम्हाला काही आमंत्रण द्यायचं आहे का या लग्न सोहळ्यासाठी खास? अद्वैत आणि नैनाचं लग्न नाच ना? नैनाच ना असू आमच्या शकतं. काकाच्या लग्नाला या, आमच्या मावशीच्या लग्नाला या. नक्की यायचं हा. ते असतं ना लग्न पत्रिकेमध्ये, माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हा, म्हणजे काकाच्या लग्नाला. सोबतच आहे का कोणा दुसऱ्या सोबत आहे हे आता जाणून घ्यायला या. हा हे स्पॉइलर. प्रोमो ऑलरेडी आउट आहे. हीच धमाल मस्ती आहे आणि दोघं इथे का आलेत, बाकीच्या मालिकेतले कलाकार का आलेत हे पाहण्यासाठी हा एपिसोड नक्कीच बघा. थँक्यू सो मच. थँक्यू.